श्री कुराई रेणुका माता की जय। श्री माहुरगड निवासिनी भागवंत बारशी तीर्थस्थानी रेणुका माता भवानी। श्री कुराई रेणुका माता की जय। कुलस्वामिनी कुलतारिणी आदि शक्ति आदि माया आदि भवानी जगतमाता जगज्जननी श्री कुराई रेणुका माता की जय। श्री जमताग्नि ऋषीची भार्या चिरंजीवी श्री परशुरामाची माता श्री कुराई रेणुका माता की जय। आई राजा उदेव देव सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, मी विशाल अप्पासाहेब गुरव ह्या मंदिराचे पुजारी आहोत। ह्या मंदिराचे पुजारी आता आमची ही तिसरी चौथी पिढी आहे। आम्ही मंदिराची निस्वार्थ पद्धतीने सेवा करतोय। तसं बघायला गेलं तर आमच्या आजोबांनी पूजा सुरू केली होती, त्यानंतर आमचे वडील, त्यानंतर आता आम्ही तिसरी पिढी आणि आता त्यानंतर आमची काय असेल ती पुढची पिढी देवीची पूजा करतोय। आता हे कुराई रेणुका मातेचं मंदिर जे आहे ते माहुरगडचं जे ठाण आहे त्याचंच हे स्वरूप आहे, तिचं हे ठाण आहे। आणि तसं बघायला गेलं तर नवरात्रीमध्ये ह्या देवीचा उत्सव खूप मोठा असतो आणि इतर दिवशी म्हटलं तर मंगळवारी आणि शुक्रवारी ह्या मंदिरात भाविकांची गर्दी होते। प्रत्येक वर्षी इथे नवरात्रीमध्ये मोठे मोठे उत्सव साजरे होत असतात। तसं बघायला गेलं तर महिलांसाठी दांड्याचा उपक्रम होत असतो खूप उत्साहाने। त्यानंतर विद्युत रोषणाई इथे तर प्रत्येक वर्षीच होत असते आणि त्यानंतर पुरुष मंडळींसाठी म्हटलं तर लेझिम वगैरे इतर कार्यक्रम सुरू असतात। त्यानंतर सर्व नवरात्र वगैरे झाले 9 दिवस, त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित होतो। आता ह्या नवरात्री उत्सवामध्ये आपलं एकविराई ग्रुपचं जे मंडळ आहे, एकविराई बहुउद्देशीय क्रीडा मंडळ व सांस्कृतिक मंडळ, हे या मंडळाचा खूप महत्त्वाचा मोठा हात असतो। ह्याच मंडळातर्फे देवीचे विविध प्रकारचे उपक्रम साजरे होत असतात, जसे की महिलांसाठी दांडियाचा उपक्रम म्हणा, त्यानंतर महाप्रसादाचा उपक्रम म्हणा आणि बाकी पुरुष मंडळींसाठी इतर काय काय उपक्रम सुरू असतात। प्रत्येक वर्षी नवीन नवीन असे उपक्रम हे मंडळ साजरे करत असतं। आता तसं पाहायला गेलं तर आता ही रेणुका माता म्हणजे नेमकं कोण, कुठली आणि त्याचा इतिहास काय आहे। आता परशुराम म्हणजे कोण हे लोकांना म्हणजे शक्यतो त्यांची माहिती जर सांगायची म्हटली तर पूर्वीच्या काळी प्रसेनजित नावाचा एक राजा होता। प्रसेनजित म्हणजे रेणू राजा, त्याला दुसरं नाव रेणू राजा असं म्हणत असत। तो खूप पराक्रमी आणि असं शूर राजा होता। त्याने जवळजवळ दक्षिणेकडील संपूर्ण भाग त्याने जिंकून घेतलेला होता। त्यांच्या पत्नीचं नाव असं होतं की भोगावती देवी। तर रेणू राजा आणि भोगावती देवी यांच्या लग्नाला खूप वर्ष झाली होती। लग्न झालेले असताना देखील त्यांना संतती प्राप्त होत नव्हती। हे राजाच्या मनात खूप मोठं दुःख होतं की आपण एवढी सगळी संपत्ती म्हणजे राजा झालो, आपण एवढे म्हणजे सगळ्यांना हरवून राज्य प्रस्थापित केलं तरी देखील आपल्याला संतती नाही आहे। त्यामुळे रेणू राजा खूप दुःखित होता। दुःखित असताना मग नंतर त्याने खूप वर्षांत प्रतीक्षा करून आपल्या राणी भोगावतीसह एक विचार केला की आपण हे सर्व काही जे काही कमावलेलं राज्य वगैरे आहे ते आपण दान देऊया, नाहीतर आपल्या कोणाला तरी जवळच्या नातेवाईकाला देऊन आपण तीर्थयात्रेला निघूया। मग त्यानंतर खूप दिवसांनी त्यांनी विचार करून आपल्या राणी भोगावतीसह ते तीर्थयात्रेसाठी निघाले। तीर्थयात्रेसाठी निघाले असताना त्यांनी आता हे राज्य द्यायचं म्हटलं तर त्यांनी आपल्या पत्नीचा चुलत भाऊ चंद्रशेखर यांना तो राज्य दिले आणि ते तीर्थयात्रेसाठी निघाले। आता तीर्थयात्रा सुरू असताना त्यांना तीर्थयात्रेमध्ये अगस्त्य मुनीचे तिथं दर्शन झाले। अगस्त्य मुनीचे दर्शन त्यांच्यासाठी खूप म्हणजे अलौकिक असं भाग होता। त्यांना तिथं अगस्त्य मुनीचे दर्शन घेतल्यावर अगस्त्य मुनींना त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख त्यांना लगेच तिथे समजलं की बाबा ह्या रेणू राजा एवढा मोठा शूरवीर राजा यांच्या कपाळावरती कुठले तर म्हणजे चिन्ह दिसते, दुःखिताचं असं चिन्ह दिसते। ते अगस्त्य मुनीने लगेच ओळखलं। अगस्त्य मुनींनी त्यांना जवळ बोलवलं की म्हणजे रेणू राजा तुझं जे काही दुःख आहे ते तू मला पूर्णपणे माझ्यासमोर सांग, मी त्याचं दुःखाचं निवारण करू शकतो। राजाने असं सांगितलं की बाबा गुरुवर्य की मी खूप म्हणजे राज्य खूप प्रस्थापित केलं, मी खूप वर्ष वाट पाहिली पण संततीचा योग काय आलेला नाही आहे, तुम्ही त्यासाठी मला काहीतरी मार्ग सुचवावा। अगस्त्य मुनी म्हणाले तू असं कर, आपल्या राज्याला माघारी जा, तिथे तू पुत्रकामेष्टी नावाचा एक यज्ञ कर। पुत्रकामेष्टी नावाचा एक यज्ञ केल्यावर त्यातून एक देवी निर्माण होईल किंवा उत्पन्न होईल, ती तुझा म्हणजे जगाचा संहार करेल अशी ती देवी होईल। आणि तिथे ही आनंदाची बातमी ऐकल्यावर रेणू राजा खुश होऊन आपल्या पत्नीसह आपल्या राज्याची
राज्यासाठी निघाला. राज्याकडे निघाले असताना त्यांनी आपल्या चंद्रशेखरला सांगितलं की बाबा असा पुत्र कामिष्ठ नावाचा यज्ञ करायचा आहे, तर तू त्यासाठी पूर्ण प्रकारची तयारी करून ठेव. राज्यावर पोहोचल्यानंतर त्यांनी एक शुभ मुहूर्त योजून पुत्र कामिष्ठ नावाचा यज्ञ केला आणि त्यासाठी त्यांनी कामिष्ठ यज्ञ करण्यासाठी अगस्त्य मुनी स्वतः त्यांनी तिथे बोलवलं. यज्ञ सुरू असताना जवळजवळ शेवटचा ज्यावेळेस त्यांनी गायत्री मंत्र म्हणाला, त्यातून एक तेजस्वी अशी शूर पराक्रमी देवी अशी त्या यज्ञातून वरती आली. ही वरती बघितल्या असताना नगरातील सर्व लोक आश्चर्यचकित झाले. त्यांनी अगस्त्य मुनीचा जय जयकार केला, त्या देवीचा जय जयकार केला. अगस्त्य मुनीने ती देवी हातात घेऊन रेणू राजाच्या हातामध्ये सोपवली. रेणू राजाने ती निरखून पाहिली. तिच्या चेहऱ्यावरती सूर्याचं तेज असावं, तेज तिच्या चेहऱ्यावरती होतं. त्यानंतर रेणू राजाने ती देवी आपल्या पत्नीकडे दिली. पत्नीने ते पाहिली आणि सर्वजण खुश झाले. त्यानंतर भगवती देवीने त्याला स्तनपान केले आणि अगस्त्य मुनीचा जय जयकार केला. त्यानंतर ही सर्व होम वगैरे यज्ञ वगैरे संपवून अगस्त्य मुनी त्याच्या मार्गस्थ झाले. त्यानंतर मग पुढे रेणू राजा आणि भगवती देवी आणि त्यांची लहान मुलगी रेणुका, त्याने तर पुढे त्याचं नाव रेणुका असं ठेवलं. त्यांचा संसार सुखाचा सुरू राहिला. त्यानंतर 8 दिवसाने रेणू राजा, भगवती देवी आणि जनतेचे सर्व इतर मंडळींनी त्या देवीचं नामकरण रेणुका असं केले. रेणू नावाच्या राजाची मुलगी म्हणून तिचं नाव रेणुका असं ठेवलं. असेच खूप वर्ष निघून गेले. रेणुका देवी असेच खेळत मोठी होत राहिली. त्यानंतर बघता बघता रेणुका देवीचं वय 8 वर्ष होत आलं. जसं रेणुका देवीचं वय 8 वर्ष होत आलं तसं तसं ह्या रेणू राजाला तिच्या विवाहाची चिंता वाटू लागली. आता कसं करायचं, आता तिच्यासाठी आता एवढी ही शूर पराक्रमी तेजस्वी देवी आणि हिच्यासाठी असा वर शोधायचा तरी कुठे. त्यांनी आपल्या सेनापतीला इतरत्र राज्यांना पाठवले की बाबा हिच्यासाठी एखादं अनुकूल असा वर शोधला जावा. मग त्याने त्याच्या सेनापती जवळजवळ 5-6 महिने इकडे तिकडे शोधत राहिले, पण ह्या देवीच्या अनुरूप असा त्यांना वर काही कुठे मिळत नव्हता. मग त्यांनी परत रेणू राजाला अशी चिंता वाटू लागली. चिंता वाटू लागल्यावर रात्रंदिवस रेणू राजाला झोप येत नव्हती. झोप येत नसताना असे खूप महिने निघून गेले. मग त्यांना स्वप्नामध्ये आकाशवाणी झाल्यासारखा असा भास झाला की रेणू राजा, तू आपल्या मुलीसाठी एवढा दुःखी होऊ नकोस. तुझ्या ह्या दुःखाचं निवारण अगस्त्य मुनी स्वतःहून तुझ्या दर्शनासाठी येतील आणि तुला तुझ्या दुःखाचं निवारण करतील. त्यानंतर थोड्या दिवसांनी का होईना अगस्त्य मुनी रेणू राजाच्या राज्यी आले फिरता फिरता आणि अगस्त्य मुनीने लगेच त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं. रेणू राजा म्हणले, असं दुःखी होऊन कशामुळे दुःखी आहेस? मी तुझ्या चेहऱ्यावरचं दुःख ओळखलेलं आहे. तुझ्या मुलीसाठी एक वर आहे आणि तो उत्तरेकडे जर तू जाशील तिथे मलापहारी नदीच्या काठी एक आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये जमताग्नी नावाचा एक म्हणजे असा तेजस्वी असा एक तिथं हे राहतो, शिष्य राहतोय. तो तुझ्या मुलीसाठी एक उत्तम असा वर आहे. तू तिथे जाऊन जमताग्नीच्या वडिलाशी म्हणजे ऋचिक मुनीचा मुलगा म्हणजे जमताग्नी, ऋचिक मुनीशी तिथे तू संवाद साध. मग असं ऐकल्यावर रेणू राजाला काय चैन पडेना. तो लगेच दुसऱ्या दिवशी आपल्या मोठ्या मंत्रीसहित आणि इतर व्यक्तीसहित तो निघाला आणि थोड्या दिवसांनी पोहोचल्यावर उत्तरेकडे मलापहारी नदीचा आश्रम तिथे होतं. तिथे गेल्यावर त्यांनी ऋचिक मुनीचं दर्शन वगैरे घेतलं आणि येण्याचे कारण त्यांना सांगितले की बाबा रेणू राजा कसे काय आले. म्हणून ते ऋचिक मुनीने त्यांना आतमध्ये बोलवलं. त्यांचं काय ते आदरातिथ्य केलं. अतिथी त्यांचं काय असेल ते आदरातिथ्य करून त्यांना येण्याचे कारण सांगितले. मग रेणू राजाने झालेली हकीकत सांगितली. असं अगस्त्य मुनींचे आम्हाला दर्शन झाले आणि त्यांनी आमच्या मुलीसाठी तुमचा मुलगा जमताग्नी हा उत्तम वर असल्याचे सांगितले. मग म्हणून आम्ही इथे आमच्या मुलीसाठी तुमच्या मुलाचा हात मागण्यासाठी किंवा बात करण्यासाठी इथे आलेलो आहे, बोलणी घालण्यासाठी इथे आलेलो आहे. मग हे सर्व हकीकत सांगितल्यावर ऋचिक मुनी मनातल्या मनात खूप आनंदी झाले. अगस्त्य मुनींचा असं आशीर्वाद आहे म्हटल्यावर आम्हाला ह्याच्याबद्दल काहीही हरकत नाही आहे. आपण मागणी बोलणी पुढे करूया, काय करू मग कसं करायचं ते काय ते. आणि मग थोड्या दिवसांनी ऋचिक मुनींनी इतर ऋषींचा आशीर्वाद घेऊन रेणुका देवी आणि जमदाग्नी यांचा विवाह अक्षय तृतीया या दिवशी ठरविला.
आणि येणाऱ्या पुढील जो काही दिवस असेल अक्षय तृतीयाचा, त्या दिवशी अगस्त्य जमदग्नी आणि रेणुका देवी यांचा विवाह संपन्न झाला. आता ज्यावेळेस विवाह संपन्न झाला त्यावेळेस ऋषिकमुनी म्हणजे त्यांना नदीवर मालापहारी नदी होती, त्यांना रोज सकाळी पाणी लागत होतं शिवपूजा करण्यासाठी. ते शिवाचे खूप मोठे भक्त होते. त्यांना रोज पहाटे रेणुका देवी पाणी आणून देत असे. मग खूप दिवस असे झाल्यानंतर ऋषिकमुनींनी आपल्या सून म्हणजे रेणुका मातेला बोलवून घेतलं आणि सांगितलं की आम्ही आता तीर्थयात्रेसाठी पुढे निघून चाललेलो आहोत, तर तू आमच्या पश्चात जमदग्नी याची जशी तू आमची सेवा करतेस तशी आपल्या पतीची पूर्ण प्रकारे सेवा करावी, अशी त्यांना आज्ञा केली आणि तीर्थयात्रेसाठी निघाले. आणि त्यानंतर मग रेणुका देवी आणि जमदग्नी यांचा जो काही सुखी संसार असेल तो पुढे चालत राहिला, सुरू होत राहिला. असं खूप वर्ष निघून जाता जाता रेणुका देवी आणि जमदग्नी यांना 5 मुले झाली. त्यातील पहिल्या मुलाचं नाव आहे ते म्हणजे वसू, दुसऱ्या मुलाचं नाव आहे ते विश्वावसू, तिसऱ्या मुलाचं नाव आहे ते सुषेण, चौथ्या मुलाचं रुमानवत आणि 5व्या मुलाचं रुद्रंभा. रुद्रंभा म्हणजेच परशुराम. आता ही परशुराम नाव कसं पडलं ह्याची कथा पुढे आहे, काय कसं पडलं ते. आता जमदग्नी म्हटलं तर खूप रागिष्ट असे ऋषी होते त्या काळाचे. सर्वात रागिष्ट म्हटलं तर जमदग्नी ऋषी होते. आणि रेणुका देवी, आता जमदग्नी हे शिवाचे खूप मोठे भक्त होते. त्यांना रोज भल्या पहाटे मालापहारी नदीचं पाणी आणून जल आणून रेणुका देवी आणून देत असे आणि त्या जलाने जमदग्नी आपल्या शिवाची महाभिषेक पूजा करून त्याची पूजा अर्चा वगैरे आटपून घेत असे. असंच खूप वर्ष त्यांची सेवा चालू होती. आणि एके दिवशी अचानक रेणुका माता भल्या पहाटे मालापहारी नदीवरती पाणी आणण्यासाठी निघाल्या. आता इतर दिवशी जर म्हणायला गेलं तर रेणुका माता पाणी मालापहारी नदीवर पाणी आणायला गेल्यावर जे नदीकाठी जे काही वाळू असते त्या वाळूचं ते मडकं तयार करीत होत्या. त्या वाळूचं मडकं तयार करून त्या नदीवरचं पाणी घेऊन तिथे काय नदी किनारे जे साप असेल त्या सापाचं डोक्यावरती वेटुळं करून त्या वाळूचं मडकं बनवून ते डोक्यावर ठेवून आपल्या आश्रमाकडे जाऊन ते जमदग्नींना देत होत्या. पण त्या दिवशी घडलेला प्रसंग तो काही वेगळाच होता. रेणुका माता त्या मालापहारी नदीवरती निघाल्या, तिथे आल्या आणि त्यांनी पाहिलेलं दृश्य नदीवरचं ते थोडं वेगळं होतं. कारण तिथे गंधर्व आणि त्यांच्या काही सेविका होत्या, ते त्या नदीवरती जरा जलक्रीडा करत होत्या आणि ते चुकून का होईना रेणुका मातेने बघितलं. ते बघितल्यावरती रेणुका मातेचं जे मन आहे ते थोड्या क्षणासाठी का होईना थोडं विलक्षण झालं. त्यांना ते सहन झालं नाही बघवलेलं. बघितलं त्यांनी ते थोडं मन त्यांचं थोडं इकडे तिकडेच गेलं. त्यानंतर मग थोड्या वेळाने का होईना रेणुका माता शुद्धीवरती आली. त्यांना मन त्यांचं जागेवरती आलं की आपण हे काय बघतोय म्हणून. आणि मग नंतर तेवढ्या वेळात खूप वेळ निघून गेलेला होता. रेणुका मातेने तिथले नदीवरच्या वाळूचं मडकं तयार करायला निघाली, पण मडकं का तयार होईना. कारण त्यांचं ते पतिव्रता जे काही ते क्षण होता तो निष्ठूर झालेला होता, भंग पावलेला होता. त्यामुळे त्या वाळूचं काही मडकं त्यांना तयार करता आलेलं नाही. आणि कसं बसं ते वाळूचं मडकं तयार झालं आणि ते साप नदीवरचा असे शोधायला गेले की ते साप अचानक गायब होत होते. हे काय त्यांना सहन होईना. ते रेणुका माता खूप चिंतित आल्या. आता कसं करायचं, आता जमदग्नी आपल्याला चिडतील, रागवतील, आता त्यांना काय सांगायचं. म्हणून त्या रिकाम्या हाती आपल्या आश्रमाकडे निघाल्या. ते जमदग्नी खूप वेळ झालं रेणुका मातेची प्रतीक्षा करत होते. त्यांनी रेणुका मातेस विचारलं, एवढा वेळ कसं काय यायला तू, एवढा वेळ कसं काय लावलास. मग त्यांनी त्यांच्या आपल्या आत्मज्ञानाने झालेला प्रसंग त्यांनी बघितल्यावर ते त्याच क्षणी जागे झाले जमदग्नी आणि रेणुका मातेला श्राप दिला. त्याच्यावर खूप चिडले आणि आत्ताच्या आत्ता इथून बाहेर जा असे त्यांना सांगितलं. माता चिंतातूर होऊन घरी गेल्या. घरी गेल्यावर जमदग्नी त्यांनी आपल्या आत्मज्ञानाने बघितलं की बाबा असा प्रसंग घडलेला आहे. आणि मग नंतर जमदग्नी खूप चिडले. त्यांनी आपल्या 4ही मुलाला बोलवून घेतलं आणि 5वा मुलगा म्हणजे रुद्रंभा म्हणजेच परशुराम हा भगवान शिवाकडे आपल्या धनुर्विद्येच्या शिक्षणासाठी आणि परशुरामाच्या शिक्षणासाठी अस्त्राच्या शिक्षण घेण्यासाठी इतर शिवाकडे गेले होते, शिवशंकर महादेवाकडे.
आणि मग इथं सुरू असताना त्यांनी जमदग्नीने आपल्या 4 मुलांना बोलवून घेतलं, म्हणजे विश्वावसू, सुषेण आणि रुमानवत यांना. 4ही मुलांनी इकडे आले आणि आपल्या पित्याची आज्ञा सांगितली. बोला म्हणले, पिताची काय आज्ञा आहे? त्यांनी 4ही मुलांना सांगितलं, ही जी महिला आहे हिचं पातिव्रत्य हे भंग झालेलं आहे आणि तिनं हे असा प्रसंग बघितलेला आहे, त्यामुळे हिनं आपल्या पतीचा अपमान केलेला आहे. एका दृष्टीने तुम्ही ह्या महिलेचं, ह्या स्त्रीचा जागेवर आत्ताच्या आत्ता शिरच्छेद करा. 4ही मुलांनी थोडा विचार करून आणि आपल्या पिताच्या आज्ञेचा साफ इन्कार केला. त्यांनी नाकार देऊन टाकला की माता म्हणजे ही जगातली सर्वात श्रेष्ठ असते आणि आम्ही तिच्या हातून आपल्या मातृहत्या होऊ शकत नाही, आम्ही ते करू शकत नाही. अशा ऐकल्यावर जमदग्नी आणखीन खूप चिडले. त्यांनी आपल्या मूर्छित करणाऱ्या मंत्राने आपल्या 4ही मुलांना बेशुद्ध करून टाकले. म्हणजे बेशुद्ध करून टाकल्यावर त्यांनी आपल्या जो 5वा मुलगा होता रुद्रंबा, याच हाक मारमधली रुद्रंबा, उत्तरेकडे तोंड करून रुद्रंबा. त्यावेळेस परशुराम तिथून आपल्या वडिलांनी हाक मारले बघितल्यावर तिथून लगेच निघाले आणि आपल्या वडिलांकडे प्रगट झाले. त्यांनी म्हणाले, पिताजी काय आज्ञा असेल पिताश्री तुम्ही मला सांगा, की असा असा प्रसंग घडलेला आहे आणि आपल्या तुझ्या 4ही भावांनी माझी आज्ञा पाळलेली नाही आहे, त्यामुळे मी त्यांना श्राप देऊन मूर्छित करून टाकलेला आहे. त्यांचा थोड्या वेळाने का होईना त्यांचा जीव जाईल, ते मृत होतील. तर मग तू माझी आज्ञा पाळणार आहेस का? त्यावेळेस परशुराम म्हणाले, काय आज्ञा असेल ते सांगा. ते म्हणाले की असं असं घडलेलं आहे आणि तुझ्या मातेने तिचं पातिव्रत्य हे भंग झालेलं आहे, तुझ्या हातून पाप घडलेला आहे, तिचा तो आत्ताच्या आत्ता शिरच्छेद करावा. त्यांनी पिताची आज्ञा पाळली. थोडा वेळ विचार केला आणि त्यांनी आपल्या आईचा शिरच्छेद करून टाकला. शिरच्छेद केल्यावर ते आपल्या आईचं मुडकं थोडं विच्छिन्न झालं आणि खूप दूर जाऊन जंगलामध्ये पडलं. मग आपल्या तो काय 5वा मुलगा होता, त्याने आपल्या आज्ञेचं पालन केलं, त्यामुळे जमदग्नी खूप खुश झाले. त्यांनी आपल्या आज्ञा पाळल्यामुळे त्यांनी खुश होऊन परशुरामाला म्हणजे रुद्रंबाला म्हणाले, तुझी काय इच्छा असेल ती माग, तुला सर्व काही द्यायला तयार आहे मी. जगातलं कुठलं असं जे हे नाही आहे की जे मी तुला देऊ शकणार नाही आहे. त्याने रुद्रंबा आपल्या पित्यासमोर नतमस्तक झाला आणि म्हणाले की पिताश्री, माझं स्वतःसाठी काहीच मागणं नाही आहे, पण तुम्ही जे काही माझ्या भावाने जे काही मूर्छित केलं आहे आणि त्यांचा थोड्या वेळाने का होईना ते मृत पावतील, तुम्ही त्यांना जिवंत करावं, त्यांच्यात प्राण सोडावे आणि आज जो काय झालेला जो काय प्रसंग आहे त्यांच्या मनामध्ये घर करून राहील, तुम्ही त्यांच्या मनातून तो काढून टाकावा आणि आपल्या मातेला तुम्ही हे करावं, क्षमा करावी. त्यांनी न तसं आपल्या 4ही मुलांना त्यांनी जर मूर्छित केलं होतं आणि आपल्या आईला पण ते मुंडकं तर त्यांनी उडवलं होतं परशुरामाने. मग असं केल्यावर ठीक आहे म्हणले. मग त्यांनी जमदग्नींनी आपल्या 4ही मुलांना मंत्राने का होईना त्यांना जिवंत केलं परत. आणि परशुराम म्हणले की आता मातेचं कसं करायचं? त्यावेळेस ते म्हणले की जा इकडून आणि जिथे मडकं पडलेलं असेल तिथून त्यांचे ते काही मुंडकं असेल किंवा शिर असेल ते घेऊन ये. तिथे गेल्यावर त्यांना शिर का तिथे काही सापडत नव्हतं. सापडत नसताना तिथे एका महिलेचं मूर्त शरीर पडलेलं होतं. त्यांनी थोडासा विचार करून त्या महिलेचं मृत शरीराचं शिर आहे ते आणलं आणि त्या जमदग्नी संपशी दिलं. त्यांनी ते शिर आहे ते त्या रेणुका मातेच्या शरीरास जोडलं. तिथे मग ती रेणुका माता परत जागृत झाली, जिवंत झाली. जो काय झालेला प्रसंग होता जमदग्नींना माहिती होता. मग असं सर्व झाल्यावरती परत त्यांच्या वातावरणात आनंद निर्माण झाला. त्यांचा परत जो काही संसार होता तो सुखाने परत सुरू राहिला. खूप पुढचे वर्ष काही वर्ष का होईना त्यांचा खूप आनंदाने संसार सुरू होता. ते 5ही मुलं, आई आणि वडील जमदग्नी आणि आई रेणुका माता. मग असं सुरू असताना एका दिवशी काय होतं की सहस्रार्जुन म्हणजे जमदग्नी ऋषींच्याच कुळातील एक राजा होता. तो आपल्या नगर प्रदक्षिणा करण्यासाठी किंवा फिरण्यासाठी तिथे आला होता. त्यांना माहिती होतं की इथे मालापहारी नदीच्या काठी जमदग्नी ऋषीचा इथे आश्रम आहे. मग सहस्रार्जुन जमदग्नींना तिथे संदेश पाठवला की आम्ही तुमच्या दर्शनासाठी येतोय. जमदग्नीने परत त्यांना त्यांच्या सेवकापाशी निरोप पाठवला की तुम्ही यावे आणि आमच्या आश्रमामध्ये थोड्या दिवसासाठी स्थानिक व्हावं. मग सहस्रार्जुन परत जमदग्नी ऋषींच्याकडे निघाले. तिथे त्यांनी आश्रय घेतला. आश्रय घेतल्यावर जवळजवळ सहस्रार्जुनाचं
हजारो लाखोमध्ये सैन्य होतं आणि जमदग्नी ऋषीचं म्हटलं तर छोटंसं एक आश्रम होतं. मग सहस्रार्जुनाला विचार पडला, हे छोटासा आश्रम आहे ना, आपले लाखो सैनिक आहेत आणि हे आपल्या सैन्यासाठी जे काही अन्न असेल वस्त्र असेल ते कसे काय पुरवणार, हे त्यांना काही कळत नव्हतं. जेव्हा जमदग्नी म्हणाले सर्व काही देवाची कृपा, तुम्ही राहण्यासाठी यावे. मग खूप असे 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, महिना झाला, अन्नाचा एकही म्हणजे प्रत्येक सैन्य हा पूर्ण पोट भरून म्हणजे हे होता, संतृप्त होत होता. हे सहस्रार्जुनला काय कळून चुकेना की असं कसं काय होऊ शकते की लाखोमध्ये सैन्य आपलं आहे आणि हे आपल्या छोट्याशा आश्रमामध्ये एवढं म्हणजे लाखो सैनिकांना कसं काय पुरवू शकतात. मग त्यांनी आपल्या सहस्रार्जुन आपल्या सैन्याला पाठवलं की तू लक्ष ठेव आणि हे कसं कसं काय होऊ शकते ते तुम्हाला आवर्जून सांग. तेव्हा एका रात्री सैन्याने त्याचा पत्ता लावला, हे असं कसं काय होऊ शकते म्हणून. दुसऱ्या दिवशी सहस्रार्जुनाने सैनिकाने आपल्या सहस्रार्जुनाला सांगितलं की जमदग्नी आणि रेणुका मातेच्या आश्रमामध्ये ही कामधेनू नावाची गाय आहे, कल्पवृक्ष नावाचा एक वृक्ष आहे. कल्पवृक्ष म्हणजे जे जे काही आपण कल्पू त्या वृक्षाखाली बसून ते लगेच तात्काळ तयार होतं. आणि कामधेनू म्हणजे ते त्या दुधाला कमीच नाही आहे, खूप काही काय जे मागाल ते येऊ शकतं. आणि कामधेनूवर नतमस्तक होऊन जे काही मागाल तुम्ही ते होऊ शकतं. आणि म्हटलं तर दुसरं पारसमणी एक होता त्यांच्यापाशी, ज्याला हात लावेल ते सोनं तयार होत होतं. किंवा जे त्या मनीची पूजा करून त्याच्या जो काही इच्छा मागेल ती तिथे येत होती. ही जे काही गोष्ट आहे ती सहस्रार्जुनाला कळाली. मग दुसऱ्या दिवशी का होईना सहस्रार्जुनाने जमदग्नी पुढे मला बाकीचं काही नको, मला कामधेनू हवी आहे, तुम्ही ती मला देऊ शकता का, अशी विनंती केली. त्यावेळी जमदग्नी म्हणाले की नाही, ज्यावेळेस माझा आणि रेणुका मातेचा विवाह झाला, आमचा सुखी संसार सुरू होता, त्यावेळेस आम्हाला प्रसन्न होऊन ती इंद्रदेवाने आम्हाला दिलेले ते वरदान आहे, कामधेनू म्हणा कल्पवृक्ष म्हणा. त्यामुळे ती एखाद्याने दिलेली जी काय ती भेटवस्तू आहे ती आम्ही दुसऱ्याला नाही देऊ शकत. सहस्रार्जुनाने 2-3 वेळा त्याने विनंती केली आणि तरी पण ते नाही म्हणाले. आणि नंतर मग सहस्रार्जुन म्हणाले मला द्यायचे असेल तर द्या, नाहीतर माझ्याशी युद्ध करायला तयार राहावा. मग जमदग्नी म्हणाले ठीक आहे, तू असं मानत नसेल तर आपण युद्ध करूया. युद्ध करायला गेल्यावर त्यांचे लाखोचं सैन्य आणि हे ऋषी म्हणजे काही ऋषी असतील ते, परंतु जमदग्नीच्या आश्रमामध्ये कल्पवृक्ष असले कामधेनू असल्यामुळे तुम्ही जे जे काही कल्पाल ते सगळं तयार होत होतं. त्यामुळे त्यांनी सहस्रार्जुनाचा असं विलंब न करता त्यांचा पराभव केला. पराभव झाल्यावर सहस्रार्जुना मनामध्ये तो एक राग होता तो तसाच राहिला होता. सहस्रार्जुन तिथून पळून गेला. पळून गेल्यावर मग नंतर थोड्या काही वर्षांनी का होईना सहस्रार्जुनाचा राग परत उद्भवला, बाहेर आला. त्यांनी असं ठरवलं की जमदग्नी ज्यावेळेस एकटे असतील त्यावेळेस त्यांच्या आश्रमावरती आपण हल्ला करूया. मग ज्यांनी तो टाक धरून राहिले, कोण सहस्रार्जुन टाक धरून राहिला आणि जमदग्नी ज्यावेळेस एकटा असेल त्यावेळेस त्यांची तो प्रतीक्षा करू लागला. एका दिवशी त्यांना कळालं की त्यांचे 4ही मुलं भिक्षा घेण्यासाठी परगावी गेलेले आहेत, परराज्य गेलेले आहेत आणि त्यांचा जो काही 5वा मुलगा आहे तो दुसऱ्या बाहेर राज्यात ऋषींकडे ज्ञान संग्रहित करण्यासाठी गेलेला आहे. ही आलेली संधी सहस्रार्जुनाला सोडवायची नव्हती. सहस्रार्जुन परत त्यांनी एका रात्री जमदग्नीच्या ऋषीवर हल्ला केला आणि जमदग्नी ऋषीला ठार केले. ठार केल्यावर त्यांना आवाज आला, आपल्या रेणुका मातेला आवाज आला आपल्या पतीचा, ओरडतायत म्हणून, चिंगण चढतायत, काय झालं म्हणून. रेणुका माता तिथे आल्या. रेणुका माता तिथे आल्यावर सहस्रार्जुनाने आपल्या तलवारीने रेणुका मातेवर 21 वेळा वार केले. 21 वेळा वार केल्यावर रेणुका मातेने पाहिलं की आपली 4ही मुलं जे काय 4ही मुलं तिथे आली होती. 4ही मुलांचाही अंत झालेला आहे, आपल्या पतीचाही अंत झालेला आहे. आता काय करायचं म्हणून रेणुका मातेने आपल्या मुलास 5व्या मुलास हाक मारली, रुद्रंबा परशुराम. मातेची हाक परशुरामाला लगेच लक्षात आली. तेथून परराज्यातून परशुराम तिथून निघून आपल्या आश्रमात प्रगट झाले. तोपर्यंत सहस्रार्जुन सगळं काही घेऊन निघून गेलेला होता. रेणुका मातेस सांगितलं, माते हे असं कसं काय घडलं, हे कोणी केलं, असं करण्याचा साहस कोणाच्यात आहे. त्यावेळेस मग रेणुका माता म्हणाली की असं आहे, सहस्रार्जुन इथे आला होता, तो क्षत्रिय आहे आणि त्या क्षत्रियाने आपल्या जो काही कुळाचा आहे तो सर्वनाश करायचा प्रयत्न केलेला आहे. की मग रेणुका मातेने आपल्या परशुरामाला वचन मागितलं की तुम्हाला वचन दे की पृथ्वीवरती जेवढे काही क्षत्रिय असतील तू त्याचा 21 वेळा, ज्यावेळी मला 21 वेळा वार केला तू त्याचा 21 वेळा सर्वनाश कर.
21 निक्षत्रिय कर ही पृथ्वी. त्यावेळेस परशुरामाने आपल्या मातेस वचन दिलं की मी 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय करून टाकेन. आणि मग हे बघताना हे वचन दिलं आणि रेणुकामाता मूर्छित पडल्या. परशुरामाला काहीच कळलं आता काय करावे. त्यांनी एक परडी घेतली. एका परडीमध्ये ते हे वजन टाईप असतं ते परडी साहेब, ते एका साईडला रेणुकामाता आणि एका साईडला आपल्या पित्यास जमदग्नीस घेऊन ते निघाले की आपल्या पित्याची आणि पित्याची हे करावं लागेल, 10 संस्कार करावं लागेल म्हणून निघाले. निघाल्यावर त्यांना एका ठिकाणी एक जागा दिसली. त्या जागेवर तिथे साप बसले. ते तिथे बसल्यावर तिथे त्यांनी आपल्या जमदग्नी ऋषीचा तिथे 10 संस्कार केला. 10 संस्कार केल्यावर रेणुका मातेला आता सती जायचं होतं. हे परशुरामाला जे काही दुःख होतं ते सहन होईना की आता हे असं कसं होणार. मग असंच निघाले असताना तिथे त्यांनी 10 संस्कार केला नाही. असंच निघत असताना ते जवळजवळ भारत देशामध्ये सर्वत्र फिरून राहिले. इथे उत्तरेकडे दक्षिणेकडे, पण त्यांना आपल्या पित्याच्या 10 संस्कारासाठी योग्य अशी जमीन काही सापडत नव्हती. मग इथून निघाल्यावर त्यांनी मातापूर इथे एक ठाण आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. मातापूर म्हणजे आताचं माहूरगड, ते पहिले त्याला मातापूर असे म्हणत होते. मग तिथे माहूरगडावर निघाल्यावर तिथे दत्तात्रयाचं स्थान, तिथे जागृत दत्तात्रय त्यावेळेस होते. मग त्यांनी दत्तात्रयाचा आशीर्वाद घेतला आणि झालेली हकीकत सांगितली. आपल्या पित्यास 10 संस्कारासाठी एक अशी पवित्र अशी जागा मी शोधण्याचा प्रयत्न करतोय पण सापडत नाहीये. तेव्हा दत्तात्रयाने सांगितले, हे परशुरामा, तू तुझ्या धनुर्अस्त्राच्या शिक्षेने बाणाने त्या जागेवरती एक बाण सोड, तिथे एक पवित्र कुंड तयार होईल आणि त्या पवित्र कुंडावर तू आपल्या पित्याचा 10 संस्कार कर. परशुरामाने गोष्ट ऐकली. आपल्या बाणाने तिथे बाण सोडला, तिथे एक कुंड निर्माण झाले आणि तिथे मग तिथे जाऊन त्यांनी आपल्या पित्याचे म्हणजे जमदग्नी ऋषीचे 10 संस्कार अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार केल्यावर माता रेणुकेला सती जायचं होतं. पहिले सती प्रथा होती. आपल्या पतीचा ज्यावेळेस मृत्यू होतो त्यावेळेस आपली जी काही पत्नी असेल ती सती जात होती, म्हणजे पतीच्या जळणाऱ्या आगीमध्ये उडी मारून आपला देहत्याग करत होती. त्याला सती संस्कार असे म्हणत असत पहिल्या काळी. परशुरामासाठी हे जे काही दृश्य होतं ते मन विचलित करणारे होतं. त्यांना काही सहन होत नाही. एकतर आपल्या 4ही भावांचा मृत्यू झालेला, त्यानंतर आपल्या पित्याचा मृत्यू झालेला आणि माता तर आपली पूर्ण जखमा झालेला, पूर्ण छिन्न विछिन्न झाली होती माता, आणि तशामध्ये ती सती जाणार हे परशुरामाला जे काही दुःख होतं ते न सहन होणारं होतं. आणि माता रेणुकेला तर सती तर जायचंच होतं कारण ती पतिव्रता होती. मग ज्यावेळेस असं घडत होतं, जमदग्नी ऋषीचा देह ज्यावेळेस जळत होता त्यावेळेस रेणुका माता ही त्या सती गेल्या. सती गेल्यावरती हे परशुराम खूप वरडायला लागले, खूप किंचाळायला लागले की माते 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 म्हणून खूप रडायला लागले. त्यांचा राग अनावर झाला. त्यांच्या रागाने इतरत्र जे काही वनी पशुप्राणी वन्य जीव जे काही झाडं फुलं होते ती जळू लागली. अक्षरशः प्राणी होते ती अक्षरशः जीव सोडू लागले. जीव सोडू लागल्यावर इतरत्र देवतांना आता काळजी वाटू लागली, आता निसर्गाचं कसं व्हायचं म्हणून. त्यावेळेस आकाशामध्ये एक आकाशवाणी झाली, हे परशुरामा, तू निश्चिंत राहा, तुझ्या मातेचा काही होणार नाही आहे. फक्त तू ज्यावेळेस जिथे माता सती गेलेली आहे तिथे तू पाठ करून उभे राहा आणि थोड्या वेळाने काय होईना माता त्या अग्नीतून पळत जिवंत होईल, प्रज्वलित होईल. फक्त तू मागे वळून बघू नकोस, ही माझी एवढीच एक अट आहे. त्यावेळेस मग परशुराम ठीक आहे म्हणले. ठीक आहे म्हणल्यावर खूप वेळ झाला. परशुरामाला काय ते प्रतीक्षा करणं काय होईना. त्यांनी थोड्या वेळाने काय होईना असे मागे वळून बघितले. मागे वळून बघितल्यावर त्या जमिनीतून परशुराम रेणुका मातेचं फक्त मुख बाहेर आलेलं होतं. आणि मुख बाहेर आल्यावर आणि त्यांचं पूर्ण देवी जी बाहेर यायची होती जमिनीतून, तिथे फक्त ते मुख बाहेर आलं आणि खालचं जे काय धड आहे ते जमिनीत राहिलं, ते जमिनीतच राहिलं. मग त्यावेळेस मग तिथून परशुरामाने तिथे आईला नमस्कार केला आणि तिथून आकाशवाणी व्हायचं बंद झालं आणि फक्त त्या रेणुका मातेचा त्या तांदळा म्हणतात ते तांदळाच फक्त बाहेर आला. आणि जे काय आपण आता सध्या पूजा करतोय माहूरगडाला, तिथेच ते मातेचं मुख बाहेर आलं आणि ते काय मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण त्या मुखाचीच पूजा करतोय, त्या तांदळाचीच पूजा करतोय.